ताई, आता मंजिरीला थांबवायचं कसं? आता तरी ती रुद्रकेतूंचा देह जाळू शकली नाहीये. अगं पण तो देह तिच्याच ताब्यात आहे. आज नाही तर उद्या ती तो नष्ट करणारच. आणि एकदा का रुद्रकेतूंचा देह नष्ट झाला की मंजिरीचा अंत. नाही मीरा, गोष्ट अजून संपली नाहीये. नीट आठव, आपण त्या गुहेतून सुखरूप बाहेर पडणं, आत्ता आयत्या वेळेला आपल्याला तो धूर दिसणं, आपण इथपर्यंत येणं, हे सगळं उगाच घडलं नाहीये. अगं, नियती आपल्याला दिशा दाखवतीये. आपल्याला फक्त शेवटचं पाऊल टाकायचंय. ताई, अगं वेळ निसटते. वेळ निसटत नाही मीरा, धैर्य निसटतं. आणि तेच आपल्याला निसटू द्यायचं नाहीये. मंजिरीचा अंत ठरलाय, तो फक्त आपण कधी आणि कसा करायचा हे ठरलं नाहीये. काहीतरी घडेल, आणि जर का घडलं नाही तर आपण घडवून आणूया. पण आता थांबायचं नाही आपण. चल. सोसाट्याचा वारा सुटला होता. किर्र रात्र होती. दिवस होता. तो बाहेर मंदिराच्या आतमध्ये रात्र होती. किट्ट अंधार होता. मिट्ट तेच ते मिट्ट कोळशाहून काळा अंधार होता. आजूबाजूला कोणी नव्हतं. चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आणि मग समोर 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 काय? काही नव्हतं समोर. फक्त ना असे बॅट्स होते आणि असे ते सरकन आमच्या डोक्यावरून उडून गेले. दॅट्स इट. बॅट्स म्हणजे तिकडे कोणीतरी क्रिकेट खेळत होतं. डॅड, बॅट्स बॅट्स नाही, बॅट्स बॅट्स वटवा होय. वटवा कोण होतं? बाहेर कोणी नसलं तरी आत सगळं होतं, पण आम्हाला दिसत नव्हतं. का? कारण तिकडे मिट्ट अंधार होता, सांगितलं ना मी आधी. आणि मग हळूहळू आम्ही पुढे सरकत राहिलो. आणि मग बघतो तर काय, समोर समोर काय होतं समोर? मृतदेह. 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 डेड बॉडी. डेड बॉडी. एक मिनिट. मंदिरात गेला होतात ना, मंदिरात देव असायला पाहिजे. डेड बॉडी काय करत होती? डेड बॉडीच होती. आणि तीच डेड बॉडी आणायला आम्हाला मंजिरीने मंदिरात पाठवलं होतं. आणि खजिन्यासाठी आम्हाला तिथे जावं लागलं. आणि मंजिरी मॅडमने हे आम्हाला विचारलं नव्हतं, तिने आम्हाला ऑर्डर दिलेली. ऑर्डर होती, राईट. मग काय केलं तुम्ही? मग आम्ही दोघींनी त्या डेड बॉडीला उचलण्याचा प्रयत्न केला. आणि तेवढ्यात कोणीतरी आलं. धप 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 धप. आम्ही घाबरलो. आणि आम्ही लपून बसलो. आणि समोर बघितलं तर कोण होतं? कोण होतं? अथर्व. अथर्व होता. अथर्व. आपला अथर्व. त्याला कोण घाबरते? पण तो अथर्व तिकडे काय करत होता? आय गेस तो खजिन्यासाठी आलेला. पण आमचं नशीब चांगलं होतं की तो तिकडून लवकरात लवकर निघून गेला. हां, मग ठीक आहे. नाही ठीक आहे कसं? त्याच्या पुढे ती डेड बॉडी आम्ही
तिथून रस्त्यापर्यंत कशी बशी आणली. त्यानंतर त्या डेड बॉडीला टेम्पोमध्ये टाकलं आणि नंतर आम्ही तिला घेऊन घरापर्यंत आलो. घरापर्यंत आणलं, देवच पावला. नाही नाही, देव नाही पावला. मग त्यानंतर समोर समोर मंजिरी होती आणि ती म्हणाली ती डेड बॉडी जाळायची. जाळायची जाळायची. हा. आणि मग त्यानंतर आम्ही मंजिरीला ती डेड बॉडी जाळण्यासाठी मदत केली. आणि मग मंजिरीने मशाल पेटवली आणि त्या चितेवर ठेवली. आणि मग मग आवाज आला, फुटाक. कवटी फुटली. नाही, ढग फुटले. धो धो पाऊस पडत होता आणि फक्त त्या चितेवर पाऊस पडत होता. हो. आणि चिता विजली. विजली. आता कुठे आहे ती डेड बॉडी? मंजिरीकडे. बापरे. तमो माये देहम सर्वदृष्टे तिरोधताम. तमो माये देहम सर्वदृष्टे तिरोधताम. तमो माये देहम सर्वदृष्टे तिरोधताम. मंजिरीकडे म्हणजे आपल्या घरामध्ये का यार, त्या डेड बॉडी मधला आत्मा बाहेर आला आणि आपल्या घरामध्ये फिरायला लागला तर? आधीच काही कमी आत्मे आहेत की आपल्या घरामध्ये अजून एक आणला तुम्ही? खरी का? मला तर कालपासून त्या डेड बॉडीलाच बघून वाटतंय की तोच आत्मा आहे. बापरे. नाही नाही, पण आता ज्या हिशोबाने आपल्या घरात गोष्टी घडतायत हे सगळं ना खूप सिरियस आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. हा, काळजी घ्यायची. त्यामुळे आता तुम्ही दोघं तुमच्या खोलीत जा. हा, एकत्र जा आणि झोपा. नाही. का नाही का? कारण तूच म्हणालीस ना आत्ता की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आता या घरामध्ये कोण माणूस आहे, कोण आत्मा आहे, कशाचा कशाला काही थांगपत्ता नाहीये. त्यामुळे आपण सगळे एकत्र जाऊया आणि या खोलीत एकत्रच झोपूया. आता ह्याला कोणीच बघू शकणार नाही, पण निष्काळजीपणा करून चालणार नाही. डोळे फुटले तरी चालतील, पण ते मिटायला नकोत मंजिरी. याचा मृतदेह अमावस्येपर्यंत जपावा लागणार आहे आणि तोपर्यंत मीरा तिचा निर्णय सांगेलच. वेदा माझ्या नियंत्रणात आहे हे तिला माहिती आहे, त्यामुळे ती कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही. कोणी काहीच करू शकणार नाही.